तेव्हा आमचं निरोप पोहोचा तेवढा म्हणून आम्हाला येता येत नाही म्हणून तुमचं नाव काढलं तुम्हाला नाव विठ्ठलाचं. बरं चालेल चालेल. आणि अजून तुम्हाला एक फोनच मी त्याच्यामुळे केला महाराज तुम्हाला फोन मी करायचं कारण काय आहे ती. देवाला सांगू का? नाही नाही ऐकून तर मी फोन तुम्हाला कशामुळे केलाय ती फोन ह्याच्यामुळे नाही केला मी तुम्हाला. हा मी ज्ञानेश्वर माऊली मराठी भाषा आणि ज्ञानेश्वर माऊली मी एक व्हिडिओ बघतोय मोबाईलला हा आता सध्या बरं का. हा मला तुमचं ध्यान झालं मला ध्यान कसं झालं आपले नेवासे शिवाजी महाराज होते नव्हते का आपले नेवासे शिवाजी महाराज. हा एक कसं आपलं चौडीत कीर्तन झालं बघा त्यांचं. हा कुठली तरी एक चाल होती बघा आणि आपले भैती मंडळ ती चाल म्हणली होती. हा त्या टायमाला शिवाजी महाराजांनी भैती मंडळ म्हणजे इतकं बी हे म्हणले होते म्हणजे तुमचं गुणगान केलं ते चाल म्हणल्यामुळे तुम्ही म्हणजे ध्यानात आलं बघा ते म्हणजे परमार्थ म्हणलं की आपण ऐकलेलं काही गोष्टी ते आपल्या वाडीतल्याच म्हणून तुम्हाला फोन केला महाराज दुसरं काही नाही. बर बर आता कधी आणलाय तो वापस आता बरं आपलं गुरुवारी गुरुवारी आणत का पंकज खिंडोरकर मजा आहे. बरं आपलं काय करा येतात कुंतलगिरीहून अर्धा तास पुढे पेढा घेऊन येतानी मी पुण्याकडे जाणार आहे बघा. असं आहे का. बरं तिकडे भेटतो का चांगला आपला म्हणजे खावायचा पेढा कुठं. बर बर गडाल नव्हतं चांगला गडाल नव्हतं किती आणायचं आणून नाही आपलं म्हणजे चांगलं कुंतलगिरी चांगला भेटत म्हणजे खावायचा पाहिजे आपलं तसला भांगार नाही का देऊ म्हणजे आपलं चांगलं का आपलं गुलचंद आवडत खावायचा आपला आवडतं पेढा आपण संदेशच्या टायमाला 5-6 किलो पेढा वाटला होता कुंतलगिरी आणला जाऊन डायरेक्ट. मग संदेश टायमाला 5 किलो पेढा आणला तर मग कुंतलगिरी गेलो बरं पेढा आणायला. आपण हौशा माणूस होतो मला माहित नाही का आपण माणूस कसं किती खतरनाक माणूस आहे म्हणून. महाराज इकडे बघा पुण्यामध्ये आपण जर काही कमीला असलं तर माणसं कमी माणसाच्या पलीकडे आपल्याला काय नाही करू नको दुसरं. काय पाहिजे दुसरं सांगा बरं जीवनामध्ये तुम्हाला. बरोबर आपलं जर आपण जर काही कर्म चांगलं केलं असलं देवा बघतो वरचा बघतोय. बरोबर आपण पाप केलं पुण्य केलं देवाला चांगलं कळत नाही खरं काय सांगा पुण्यच गेले पापाचा संबंधच नाही. आहे का आपल्या जीवनात ज्या घटना घडत गेल्या का घडत गेल्या आता हे देवाला माहिती. देवालाच माहिती. पण आपलं काय आपलं फक्त कर्म आपल्याला हे का घटना आपण त्याचा फक्त अभ्यास व्यवस्थित केला महाराज. आपण हे 7 वर्षाचा जे काय कुठं केला घ्या मोबाईलवर आता आपलं पोझिशन काय राज महाराज ते महादेव असतो ना महादेव कुठं देव असतो ना कुठं देव ते महादेव म्हणजे गोरखनाथ आहे आजचा. ही कृपा कोणाची महादेव बाबाची नगर नारायणगडावरच्या महादेवाची कृपा ही गोरखनाथला. त्याच बाबाच्या आशीर्वाद आपला काय मी ज्या टायमाला बाबाकडे माळ घालायला गेलो गडाव एक वेळेस नवनाथ नाही बाहेर नवनाथ रिक्षा घेऊन गेलो बघा म्हणजे लग्न झालं तर मग म्हणजे लग्न मी असं दारू सोडण्यासाठी गेलतो ना बाबाचा किती जमा होता बाबाला किती माणसं भेटते त्या टायमाला बाबाला तर मी गेलो महाराज तर मला एवढं म्हणजे आठवत नाही बरं म्हणजे असे खोली होती बघा ते एकटेच बसले होते खोलीत ते मी गेलो म्हणजे महाराज बसलो तिथं त्यांनी माझ्याकडे बघितलं मला म्हणले तुला माळ घालायची इच्छा म्हणले तुझी पण तू म्हणले मग बाहेर घाल म्हणले माझे बाबाजी. आणि आपल्या जीवनामध्ये जो संघर्ष आला महाराज म्हणजे आपला जन्म हे आपल्या जन्म तारखेचं पोलिओ पासून राहते आपल्याकडे पोलिओ आपला का झाला आणि तुम्हाला आता जे फोन केला ना महाराज ह्याच्यामुळे फोन केला म्हणजे एक माणूस आणि एक मोबाईल काय करू शकतो फक्त विचार चांगले पाहिजे. पाप पुण्यात इकडे बघा ते सगळ्याच आहे ते. पण हे तुम्हाला काय सांगतोय महाराज माहित ऐकून घ्या पर्यंत तुम्हाला एकच मी गडावी चला म्हणलं होतं करा आपण आम्ही गेलो पण ते तुम्हाला काहीतरी आपलं काहीतरी काम लागलं बाथरूमचं काय पात्री टाकायचे ते म्हणले मग जाऊ दे म्हणलं मग आम्ही गेलोच का पण आपण ज्या टायमाला आपलं माइंड सुचलंय आपण त्या टायमाला गेलतो आपण काय गेलतो तर माझं व्हॉट्सअप बंद पडलं मोबाईलचं मोबाईल व्हॉट्सअप मला माहिती आहे व्हॉट्सअप काय बंद पडलं कारण सोशल मीडिया हे जे हँडल केलं ना आपण आतापर्यंत तुमच्या बातम्या फिरण्या काय नाही छत्रपती सगळे देवधर्म उचलून फेकायचं समुद्रामध्ये त्याची पाणी आले आता. आपला संत कोण पाहिजे ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम या 2 महाराजांच्या समोर 3रा महाराज कोण आहे का
सांगा बरं. कुठली बैल आहे का ह्या 2 महाराज मग तिसरा महाराज आहे कुणी? हा त्या 2 महाराजाच्या मोर दुसरा महाराज कुणी आहे का सांगा तुम्ही? नाही नाही तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजाच्या मोर? पांढरंग एक आता मग पांडुरंग छत्रपतीच्या मोर कुणी आहे का कुणी? नाही कोण नाही महादेवाच्या मोर कोणती देव आहे कुणी? बरोबर गोरखनाथ चव्हाणचे पार्ट आहे बघा आजचं. बर पिक्चर मधलं पार्ट बरं का आपलं ह्या मोबाईलच्या पिक्चर मधलं पार्ट बोलतो महाराज मी. आपण मोबाईल मध्ये कुठं गेली आतापर्यंत म्हणजे आपण काय काय जेवढं ऐकलं समजा ह्याच्याविषयी बोलतो आपण हे मोबाईल बोलतो महाराज. म्हणजे आपल्या मोबाईलचा पावर एवढा आहे आज. म्हणजे आपण रात्र दिवस जागत होत ना महाराज 24 तास होतो मी 18 घंटे जागा असतो 18-20 घंटे. म्हणजे रात्र दिवस जागा आहे का जागा आहे हे तुमच्यासाठी जागा आहे कारण देवाने आपलं काम दिलंय. फक्त आपली ड्युटी आपण इमानदारी करायची. बर सांगतो कोणतं देवाला ओके ओके धन्यवाद धन्यवाद महाराज टाइम दिल्याबद्दल तुमचा आभार आहे. महाराज तुमच्या मग काम असते बर बर इकडे आपण कधी कोणाला मोकार फोन लावणे मास्तर आपलं जर ध्यान झालं तुमचं ध्यान काय मग झालं तुम्हाला काय तुम्ही ध्यान झालं ना आज. आता ज्ञानेश्वर मावचा व्हिडिओ आला म्हणून तुमचं ध्यान झालं सांगा बरं. बर बर मग ते फोन लावला दुसरं तुम्हाला फोन लावायचं कारण मग त्याने म्हणे होतं मला तुम्हाला फोन लावायचं. बर 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 चालतंय शिवाजी महाराज आपल्या